सोलापुरातील इंदिरा गांधी स्टेडियम 29 वर्षांच्या करारावरती महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला देण्यात आलंय। मात्र नियमानुसार मुद्रांक शुल्क भरून रजिस्टर न करता केवळ 500 रुपयांच्या बॉन्डवरती महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला देण्यात आलं। जवळपास 11 एकरचा परिसर असलेलं हे इंदिरा गांधी स्टेडियम भाड्यानं MCAला देण्यासाठी अंदाजे 3.5 कोटी रुपयांचं मुद्रांक शुल्क भरणं गरजेचं आहे। मात्र MCAने हे शुल्क माफ करण्यात यावं यासाठी महसूल मंत्र्यांना पत्र लिहिलंय। या पत्रावरती महसूल मंत्र्यांकडून कोणतेही उत्तर आलेलं नसताना महापालिकेने केवळ 500 रुपयांच्या बॉन्डवरती करार करून स्टेडियमचा ताबा MCAकडे दिलाय। MCAचे अध्यक्ष रोहित पवार यांना खुश करण्यासाठी महापालिकेने घाई केल्याचा आरोप भाजप नेते अनंत जाधव यांनी केलाय। तर या संपूर्ण करार रद्द करण्यात यावा अशी मागणी भाजपचे नेते अनंत जाधव यांच्याकडून करण्यात आली। दरम्यान हा करारनामा तात्पुरत्या स्वरूपाचा असून मुद्रांक शुल्क बाबतीची प्रक्रिया ही लवकरच पूर्ण करून अंतिम करारनामा करण्यात यावा, अन्यथा कराराची प्रक्रिया रद्द करण्यात येईल असं MCAला कळवण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्तांनी दिली आहे। सप्टेंबर महिन्यामध्येच साधारणतः हे हँडओव्हर करत असताना जवळजवळ 3-3.5 कोटी रुपयाचा त्यांना ॲग्रीमेंट करण्यासाठी जे काही खर्च लागत होता तो येत होता। त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात विनंती केली आणि त्यानंतर आम्ही 9 सप्टेंबर रोजी ते जे शुल्क जे पत्र आहे आम्ही शासनाला पाठवलं। ही प्रक्रिया लवकरच पूर्ण करून घेण्यात यावी, अन्यथा जर आपण विहित वेळेमध्ये जर जे नोंदणीकृत करारनामा आहे तो जर आपण पूर्ण केला नाही तर आम्ही तो करार रद्द करू, असे सुद्धा एक लेखी स्वरूपाचं पत्र आहे मागच्या आठवड्यात दिलेलं आहे। मी सध्या सोलापुरातील इंदिरा गांधी स्टेडियमवरती आहे। या ठिकाणी मोठं क्रिकेटचं असं मैदान आहे। मात्र हे क्रिकेटचं मैदान जे आहे ते महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला केवळ 500 रुपयाच्या स्टॅम्पवरती देण्यात आलेलं आहे। त्याचं कारणही तसंच आहे। करोडो रुपयाची प्रॉपर्टी आहे, साधारणतः 100 करोड रुपयाची ही जी प्रॉपर्टी आहे ती 500 रुपयाच्या स्टॅम्पवरती जे आहे तो करारनामा जो आहे तो महानगरपालिकेनं महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनसोबत केलं आहे। खरं तर ही जी इंदिरा गांधी स्टेडियम आहे ते स्टेडियम स्मार्ट सिटीच्या माध्यमातून डेव्हलप करण्यात आलं। त्यासाठी साधारणतः 24 कोटी रुपये जे आहेत ते महानगरपालिकेनं स्मार्ट सिटीच्या निधीतून जे आहे ते खर्च केले होते आणि ते संपूर्ण 24 कोटी रुपये खर्च करून हे मैदान जे आहे ते चांगल्या पद्धतीनं तयार करण्यात आलेलं होतं। अत्यंत IPL असतील, वेगवेगळ्या रणजी असतील, ह्या सगळ्या स्पर्धा ज्या आहेत त्या ठिकाणी होतील असं मैदान जे आहे ते एकंदरीत तयार करण्यात आलं होतं। मात्र हे मैदान तयार झाल्यानंतरनं केवळ हे जे सगळं मैदान आहे त्याचं मेंटेनन्स करण्यासाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला जे आहे ते सोलापूर महानगरपालिकेनं केवळ 500 रुपयाच्या स्टॅम्पवरती हा जो करारनामा जो आहे तो केलेला आहे। त्याचं कारण असं की मुद्रांक शुल्क जे आहे साधारणतः प्रॉपर्टी 100 कोटी रुपयाची आहे, मात्र याचं मुद्रांक शुल्क जे आहे ते साधारणतः 2.5 ते 2 कोटी रुपये 3 कोटी रुपयेपर्यंत जे आहे ते भरावं लागणार होतं। मात्र अशा परिस्थितीत फक्त 500 रुपयाच्या स्टॅम्पवर नाममात्र भाडे जे आहेत 100 कोटी रुपयाची प्रॉपर्टी आहे, मात्र याला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन जे आहे ते 75,000 रुपये भाडं जे आहे ते दिलेलं आहे। सोलापूर महानगरपालिकेनं या संदर्भात केलेलं हे संपूर्ण जे निविदा टेंडर प्रकरण आहे ते नेमकं कशा प्रकारे होतं हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, पार्क चौक, सोलापूर।